बरोबर. मग मग एक मरीन ड्राईव्ह अर्धी गेली तर त्याने मरीन ड्राईव्ह पहिले काय म्हणलं इथून आपण जाणार मरीन ड्राईव्हला, इथून गेल्यावर आपण इथे एक अर्धा तास रेस्ट थांबणार. तर थांबल्या आवाज रेकॉर्ड व्हायला पाहिजे पूर्ण अर्धी मरीन ड्राईव्ह गेली बोलल्या होत्या. तर त्यांनी अजून पण गाडी थांबवत नव्हता. मी म्हणलं ए दादा गाडी थांबव, कोण ना गाडी थांबवा, ए भाई गाडी थांबव, ऐकायलाच तयार नव्हतं. जवळ घेऊन बोल जरा माहिती मग मग मी त्यांना काय केलो, हाजील मग मग त्याला म्हणलं भाई गाडी डोका दे. नाही ना गाडी नाही डुकी म्हणलं. मग म्हणलं असं कसं काय, तू तर का म्हणलं गाडी थांबवतो म्हणला. नाही नाही थांबत असते म्हणला, फक्त असं लांब लांब बघायचं म्हणलं चालत्या गाडीत. तुम्हाला वाटलं ते उतरून बघायचं नाही नाही नाही. त्यानं आम्हाला म्हणलं होतं की उतरून दाखवतो प्रत्येक ठिकाणी स्पॉट ठिकाणी तुम्हाला अर्धा तास थांबू करणार. अर्धा तास हा. बाबा, पूर्ण अर्धी मरीन ड्राईव्ह गेली पण ती का केळोबाय थांबला नाही. मग मी मला आलतं डोक्यात राग, मग थांबू कर, थांबला नाही. मग मी म्हणलं त्याला जरा थोडं मी दादागिरी केलो. मग तेव्हा क्रिकेट केल्यामुळे मग तिथे पॅसेंजर तर सगळे बघायला ते आतले. मग त्यानं तमाशा केला. थांबू केला गाडी, थांबू केला आणि मला सगळे पॅसेंजर उतरल्यावर मला थांबला तो म्हणून थांबला आणि मला सगळं चिपकन ढकलला सीटवर. म्हणलं हे काय करायला म्हणलं हे ना. आणि तो माझा मित्र तो असं बघत राहिला. मग बघत राहिल्यावर मी म्हणलं हिनं काय करायला आपल्याला म्हणलं. मग मी त्याला घेतलो आपली सोलापुरी भाषा, त्याची गच्ची बघलो, त्याच्या आई बहिणीला शिवाय दिलं त्याला. म्हणलं गच्ची बघलो त्याच्यात गे मग खाली उतर म्हणलं त्याला. म्हणजे कसं काय बसमध्ये आम्हाला हालचाल करता येईल ना, तटाले सगळं आपले अवयव. मग खाली उतरलो. आता मरीन ड्राईव्ह एवढी स्वच्छ आणि क्लीन आणि एरिया होता तो मुंबईचा बॉम्बेचा. तर मी तिथे दगड आपल्या सोलापूर भाषेमध्ये दगड हुडकाल तिथे मी. दगड का तिथं मस्त पडलं दगड. कारण का माझे पैसे दे रिटर्न म्हणलं मला. माझे 300-600 रुपये माझे रिटर्न दे आम्ही दोघांचे, नाहीतर बघ म्हणलं. त्यानं म्हणलं नाही होत म्हणला. ठीक आहे बाबा थांब म्हणलं. मग खाली उतरू रागात आणि तिथनं एक 500 मीटर अंतर लांब गेलो आणि दगड तिथे सापडलं मला. दगड सापडून होते तिथे मला. हुडकत गेलो तिथे चुरा आपला असतो डांबरी चुरा तिथे होता. ती उचलो चुरा. त्याच्या मी गाडी फोडत होती असं काय नाही. त्याला म्हणलं आता पैसे देतो तुझी गाडी काच फोडतो म्हणलं. एक म्हणलं फोड म्हणला. असं तिथे गच्ची पकडलो, शिव्या दिलो त्याला घाण आणि ते असंही करायला गेलो. माझा मित्र हे जाऊ सोड, जाऊ दे पैसे बुडले. मग त्याला विषय मित्राला मी घाण शिवाय दिलो. तुला म्हणलं होतं ना म्हणलं की बाबा थांब, नको जायला, नको हट्ट करून मला गाडी बसवलं त्यांना. शॉर्ट केलं. मग ते घाबरून माणूस काय केला, बाबा ही काय आपल्याला पोरगं ऐक ना, ही काय आपल्याला पोरगं ऐकणार नाही, ह्याचे पैसे द्यावं. मग आम्हाला दोघांना 300 रुपये दिला. आम्ही गेट ऑफ इंडिया पासून ते मरीन ड्राईव्ह फुकट आलो बसमध्ये. देऊन त्याला फुकट आलो. फुकट आला पण ट्रेन मध्ये पैसे गेलेले सांग की. ऐका ना आता हे झाला थर्ड डेचा किस्सा. थर्ड डे एकदम थर्ड डे लास्ट. आता मी सांगतो मला फर्स्ट डेचा किस्सा. शॉर्ट बघा काही. आता ह्याची रूम होती ठाण्याला आणि आम्ही काढलं होतं सीएसटी तिकीट काढलं होतं. मग लोकलचं नाही, डायरेक्ट सीएसटी उतरणार सोलापूर तर सीएसटी. बरोबर. मग मी त्याला म्हणाल तो तिथं गाडी उतरल्यावर मग आम्ही तिथनं गाडी असं पुढे चालली होती ठाण्याला. मी त्याला म्हणलो मी काल तर गडबड वाटली आहे, आपण इथे उतरू. मग सीएसटीला उतरलो आम्ही. मग तिथे काय तर 20 का 30 रुपये काय तिकीट आहे, पास असतो ते ठाण्यापर्यंत जायला, याच्या इथपर्यंत जायला. तर त्यांना काय म्हणलं मला, हे नाही म्हणलं हे तिकीट चालतंय म्हणलं आपलं सगळ्या गाड्या. हे चालतंय म्हणलं काय तर शॉर्ट आहे म्हणलं. तरी बस तिथं मी शॉर्ट केला. मग त्या मित्राने आम्हाला बसवलं. आम्ही दोघं बसलो ट्रेनमध्ये बसल्यावर आता आम्हाला काय माहित का बाई, आता एवढी माणसं, आता तिथं एक स्टँडर्ड डबा असतो. कुठला डबा ते एसीचा. एसी नाही, लोकल रे. लोकलचा एसी 2-3 टायर काय ते 2 सेकंड थर्ड क्लास काय फर्स्ट क्लास सेकंड क्लास. फर्स्ट क्लास सेकंड क्लास म्हणजे आपल्याला गरीब लोक आपल्याला गरीब लोक सेकंड क्लास. फर्स्ट क्लास हे धक्के बिक्के मारून बसणार आहे. मी दोनदा जायला बघितलो, आम्हाला जाऊ दिलं नाहीत. आम्हाला माहितीच नव्हतं कसं जायचं. तुझ्या आईला म्हणलं इकडं काय तर नवीन फंक्शन आहे म्हणलं, इकडे जाऊ म्हणलं. त्याने इकडे मला त्याच्या पाठीवर घेऊन गेला आणि मध्ये जाळी असते तिकडची डबा दिसते पूर्ण. मी म्हणलं आपण येतो निवांत आयराविषयी बसला माणसं निवांत स्टँडर्ड हेडफोन घालून सगळे असे भारी भारी कपडे घालून बसले तर, आणि तिकडे आपल्यासारखे गरीब लोक धक्का खात बसलेत. त्याला म्हणलं काय तर गडबड आहे म्हणलं, इथे काय तर मिस्टेक व्हायला आपलं म्हणलं, इथनं उतरावं लागेल म्हणलं. काय होत नाही माझा मित्र इथं बी मला ते शॉर्ट करायचं होतं त्यांना. पण मी म्हणलं मित्रा ऐक उतरू ऐक, हे नाही म्हणलं जाऊ चल मला, मी ऐक म्हणलं. मग दादर आलं.
आता 2-3 स्टेशन गेले आणि दादर स्टेशन आलं. दादरला आल्यावर जो काय ट्रॅफिक ट्रॅफिक काय टीसी ट्रॅफिक पोलीस टीसी तो आत आत आलता. मग तो आत आला, मग मी पलीकडे दरवाजातून बाहेर घ्यायला गेलो, 2-4 झालं म्हणून त्याला ओढून गेलो. तर आम्हाला पलीकडच्या दरवाजात त्यानं आम्हाला पकडला. पकडल्यावर मग आम्हाला म्हणला कुठून आला, काय आला, मग तिकीट दाखवलं. त्याने म्हणला हे तर सोलापूर ते CSTचं तिकीट आहे, तुम्ही चला ठाण्याला. मग त्याचं ते तिकीट कुठं आहे? मग असा विषय झाला सगळा. मग त्यानं म्हणलं नाही सर आम्हाला माहित नव्हतं, आम्ही फर्स्ट टाइम आलो मुंबईमध्ये. मग फर्स्ट टाइम आलो तर तुम्हाला कळत नाही का, तुम्हाला माहिती नाही का? त्याने मला आता फाईन भरा, दंड भरा. लागले तिथं. मग दंड भरा म्हणल्यावर मग किती मी वाईट. त्याला म्हणलं दंड भरा, तुझं ऐकलं दंड भर. ते आतमध्ये घेऊन मग गेला तर गेला. इकडे कशा आहात तुम्ही? मग मला एक्झाम लावला, आम्हाला आतमध्ये घेऊन गेला. हं. मग धतिंग करायला म्हणजे घाया करायला चालू केला. धतेंग धतेंग मग धतेंग. मला बरा मला 2,000 रुपये. म्हणलं नाही सर आमचे थोडे पैसे आहेत म्हणलं आमच्याकडं, आम्ही गरीब आहे म्हणलं. हं. मग म्हणलं तुमची वडील काय करते म्हणला, आमची वडील जॉब करते. त्याने मला तुमच्या वडील जॉब करते म्हणला. मग इकडं कसं, तर जॉब पेपर लावलो मी. कष्ट आम्ही पडले, गरीब खूप घरचे काय गरीब म्हणलं, आम्ही आहे. खूप आलो असं तसं फुलगा हाय केलं तुमच्यासमोर. काय करून आले तरी बी तो जाऊन आप्पा आमच्याकडे 400 रुपये घेतला. दोघा दोघा घेतलंय. 2,000ची बार्गेनिंग 400 रुपये आणलो कसं बसं. हां, सेल 400 रुपये आणलो, 400 रुपये तिथं भरलो. तिथून मग 25 रुपयाचं सॉरी 20 रुपये तिकीट होतं. 20 रुपये तिकीट काढलं हं. आणि ह्या मित्राकडे गेलो. आणि ह्या मित्राकडे गेल्यावर तुम्हाला सांगितला मागचा किस्सा, त्यासोबत झाल्या सगळ्या गोष्टी. धन्यवाद रूम छोटी, धन्यवाद. व्हेंटिलेशनचं नावच नाही काय, आल्यावर light खिडकी नाही, खिडकी नाही. रात्रभर झोपल्यावर एवढंच रूम. रात्रभर झोपल्यावर त्या रूम मध्ये आपण, आता ठीक आहे सर माझी तर हाईट छोटी आहे, त्यामुळं आम्ही भागून गेलं आमचं कसं बसं. मी ह्याच्या अंगावर, ह्यानं माझ्या अंगावर. आंघोळ करायचा ते ना, आणि तू अहो सर, वारं नावाची गोष्ट, वारं व्हेंटिलेशन असतं का ना, व्हेंटिलेशन काय, रात्र लाईट गेली ती उजेड दिसणार काहीच नाही. हा, तसं जायचं, तसं ब्रश घालायचं, तसं आंघोळ करायची, ठीक आहे आंघोळ करून गेल्या. लाईट नव्हती तर तसंच करून तसं गेल्या. आंघोळ केलं माहितीये का. आणि झोपताना त्या बे- लाईटिंग मध्येच माझी घाण घासली त्या भिंतीला. बसायला गेलं धडकायला वाटतं मागं भिंतीला. लाईट अंधार उडूक, एकही असं बाहेरचा उजेड येतो घरात. बाहेर पण गरम झाड वाजलं नुसतं, गरम झाड सांग असं गरम 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 असं हे झालं कोमट कोमट पाणी कसं तसा झालं. झोपू पण देत नव्हता मला. इकडून तिकडं, तिकडून इकडं, इकडून तिकडं, हे तिकडं सारखं म्हणणार. 5-6 जण आलो खाली, जागाच छोटी पडेना आम्हाला. होती, यांची रूम छोटी होती पण स्वच्छ होती, बाथरूम वगैरे स्वच्छ होतं. आता पोरं आपले स्ट्रगल म्हणजे जॉब करायला गेलते, स्ट्रगल होता. पगार त्यांना किती 7-8 हजार पगार होती. स्टायपंड स्टायपंड पगार बी नव्हती. स्टायपलंड होता तिथं त्यांना. त्यामध्ये कसं बस भागवत स्टायपंड मध्ये वगैरे. मौज करायचा. आता हा माझा मित्र इथं आलाय, इथं कॉलेजमध्ये टीचर झालाय, करतोय. युट्यूब करतोय, स्वतःचं मेडिकल आहे, हे मेडिकल त्यानं टाकलाय. चांगलं प्रगती माझ्यासारख्या केलाय. यांच्यासारख्या तिथं- मित्रांचे तिथं- सपोर्ट असल्यामुळे तिथं जाऊन त्यानं येऊ शकलो मी. तिथं जाऊन त्यानं क्लिअर दिसायला बे. हा मगाशी जरा हे दिसायला तिथं तुम्हाला. गेल्या सॉरी बोल बोल बोला बोला. तिथं गेल्यावर त्यानं हे गोळ्या शिकला, गोळ्याचा अभ्यास केला, गोळ्या शिकला म्हणून. मार्केटचं नॉलेज घेतला, कंपनीचं नॉलेज घेतला. इथे आल्यावर त्या स्किल भरपूर होत्या, ह्याच्या स्किल अजून ह्याच्याकडे थँक्यू आहेत. सर. नाही जे आहे ते जिमचा किस्सा सांगा आपण. ऐका ना, जिमचा नाही तुझा किस्सा सांगतो. माझा किस्सा आता काय? हा गेला जॉबला, Eagle- ऐका ना प्लीज घ्यायचं ऐका. हा गेला बोरामणी कॉलेजला फार्मसी शिकवायला. इथे त्याने सगळ्यांना लोकांना, सगळ्या स्टुडंटला, सगळ्या स्टाफला चांगलं शिकवलं, सगळ्यासोबत चांगला बॉन्ड केला. सगळे विद्यार्थी सगळे ह्याला जॉब बस, बस. सोडताना रडले. एवढं मी सहन करू Pharmacy पर्सनल college. जायचं गरज नाहीये. पर्सनल नाही, तिकडे गेला, ठोकरा के मेरा प्यार तेरा इंतकाम देखेगी हे पिक्चर बघून तर तिकडे गेला. तिकडे आता खूप छान प्रगती करतोय, शिकवतोय, करतोय, पोरांना चांगलं नॉलेज देतोय. इथं संध्याकाळी येतोय, मेडिकल सांभाळतोय. तुझं कष्ट तर सग- माझ्यापेक्षा जास्त आहे बाळा. करा कष्ट व्हा नष्ट माझ्या जिंदगीत आहे सर. आणि हा तू भडवा, आता- हा अर्जुन हे ह्याच्याबद्दल सांग रे. काय रे? खूपच आळशी आहे हो सर. म्हणून सर थोडं वैताग येते ना, पोरगं ठेवलेलं बरं आहे बघा. तुम्हाला काय वाटतंय? रोज शिव्या देऊन पण नाही डोक्यात घुसेल. याच्या कसेमध्ये माहितीये का, ह्याला आपण जेवढं पंप करतो तेवढंच हा फुगतो. तेवढं नंतर सुई मारले, याला कोण सुई मारते फुस होतो. सुई नाही याच्यामध्ये ह्याच्या आळस सुई मारते हो. ह्याच्या तुम्हाला कसं कळत माहितीये का, नाही. हा याने उठतो रोज 10 करा, उठू द्यायचं काय नाही, पण लवकर आंघोळ करावं, आपलं लवकर या मेडिकल दाखवली करावं. आता, तोंड जबाबदारी नावाची गोष्ट ह्या मुलांना नाही आहे. बिलकुल नाही. हा घेतो म्हणून जबाबदारी म्हणून सोडून देतो, पण हा
हा माझा मित्र, मी ह्याच्याकडनं शिकलोय. हा माझा मित्र. मी ह्याच्याकडनं ए, शिकलो गाईस. नको माझी प्लीज तारीफ त्यांचा करू नको. किस्सा मी नंतर सांगतो तुम्हाला. खूप हा मोठा माझा किस्सा. मित्र खूप स्ट्रगल करतो. सगळा मेडिकलची जबाबदारी घेतो, कॉलेजची जबाबदारी घेतो, काहीच करत घरची नाही गाईस. जबाबदारी घेतो. एवढे मोठे हप्ते सगळं घरचे करून फेडतो. घेणार आपलं जय अल्ला, बजरंगबली. बजरंगबलीची जय कृपा आहे अल्ला. आपल्याकडे. नाही. त्यामुळं आणि हा पाठीमाग जो आहे तो हातावर हे ठेवून बसलाय. हा रील स्टार आहे, सॉरी रील स्टार म्हणतो, हा कॉन्टेंट क्रिएटर आहे. हा रील वगैरे शूट करतो छान. सो कोलॅब गाईज बिलॅब ह्याला चांगले येतात कोलॅब त्याला. द्या. कोलॅब्स देऊ नका, कोलॅब द्या. कारण हा मेडिकलचे, शॉपचे, मोठमोठ्या कपड्याचे, ओपनिंगचे ओपनिंगचे, सगळ्या ओपनिंगचे शूट व्हिडिओ शूटचे घेतो एडिटिंगचे तो व्हिडिओ. ऑर्डर. व्हिडिओची ऑर्डर शूट घेतो. कॅश आहे, समजून घ्या गाईस. काय जास्त नाही. तुम्हाला तुम्हाला जे परवडेल त्या रेटमध्ये तो घेईल, असं आता काय नाही. मला एक तुला प्रश्न विचारायचा, खूप असं इम्पॉर्टंट हा. हा आपण विचार, पॉडकास्टच करू. या विचार. हे बघ, तू ज्यूस प्यायला वगैरे जातो, येस, वडापाव खायला जातो, येस, रेस्टॉरंट मध्ये जातो, येस, हॉटेलमध्ये जातो, येस, कोल्ड्रिंक बिल्डिंग पितो. येस, रोज. कुठे डिस्काउंट मागितला का तू? डिस्काउंट आहे ना सर. क- कसं माहितीये का, ऐका ना 2 मिनिट, कसं असतं सांगतो तुम्हाला. नाही नाही, आता हे जे जी मार्केट आहे, ऐके ऐका ना सर. ऐका, अजून प्रश्न कंप्लीट व्हायचा आहे. येस, येस, ज्या गोष्टी हा, तुमची हेल्थ नीट करतात, बरोबर, तुम्ही हेल्थवर कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे का नाही? बरोबर. पाहिजे का नाही? हा, केलं पाहिजे कॉम्प्रोमाइज. कॉम्प्रोमाइज करायला नाही पाहिजे असं सांगा. कॉम्प्रोमाइज करायला नाही पाहिजे. हा, आता तुमची जी गोष्ट आहे ना, तुम्ही खाल्ल्यानंतर तुमची हेल्थ बरी होत असेल, इकडे बघतो त्याला तुम्ही ना. डिस्काउंट का द्याला? तुम्ही डिस्काउंट का मागाला असं मला विचारायचं आहे. कसं असतं माहिती आहे का? ते खाल्ल्यावरच तुमच्या लोक गोळ्या घ्यायला येणार आहेत. हो, ते होणारच आहे. आता वडापाव खाल्लो मी, तुमच्यावर अजून गोळी घ्यायला येणार अहो, लोक. डिस्काउंटचा चालू आहे तो विषय. अहो ऐका हो सर, जर बाहेरचं खाल्ल्यावर तुमच्या लोक, घरचं खाल्ल्यावर तुमच्या मेडिकल, तुमचा धंदा होणार नाही, डॉक्टरचा धंदा होणार नाही. बाहेरचं खाल्ल्यावरच माणूस आजारी पडणार, अरे पण डॉक्टर जाणार, डॉक्टर तुमच्या रिसेप्ट काय काय पावती काय प्रिस्क्रिप्शन देणार, तिकडे घेणार येणार, सबस्क्रिप्शन देणार. सबस्क्रिप्शन काय, रिसेप्शन काय येईल ते देईल, तुमच्या गोळ्या येणार. पण माझं काय म्हणणं आहे, बोला ना, काय डिस्काउंट म्हणणार. मागायला पाहिजे का नाही? डिस्काउंट कसं असतं सर, आता कसं आहे आता भाजीपाल्यावर, तुम्ही सेल्सवर आहे. बरोबर. आता Sales आम्हाला मध्ये डिस्काउंट मागते ना कस्टमर. ते तुमचं डिस्काउंट वेगळं झालं सर. हो बघा, सर, तुमचं कंपनीच देते डिस्काउंट बरोबर. सांगते, आम्हाला तसं नाही आहे. सर आता तुमचं मार्केट कसं आहे ना, पण तुमचं आमचं हेल्थ केअर मध्ये आहे फार्मसी. ना, हा सर, आम्ही माणसांच्या जीवासह खेळतोय, हो खेळतो साहेब. त्यांची हेल्थ नीट करतोय आम्ही. आता जीवाची खेळता मला तर जिरा सोडा आहे फक्त. वाचील. आम्ही जीवासोबत त्यांच्या खेळतो म्हणजे खेळतो नाही, त्यांची त्यांची जी आहे ना आरोग्याची काळजी आम्ही घेतो. सर कसं आहे माहिती आहे का, आता बघा, तुमची- वडापाव ऐका ना, बिडापाव 2 मिनिटं खाणारे एवढे ऐका मोठे सर, का 2 झाले? मिनिटं, 2 मिनिटं ऐका. आता तुमची जी इंडस्ट्री आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची जे फार्मा वर्ल्ड आहे, शब्द. ऐका ना, नाही नाही, हा. तुमचं जे फार्मा वर्ल्ड आहे त्यामध्ये कसं माहिती आहे का सर, आता त्यांनी जे सुरुवातपासून डिस्काउंटचे चालू केले, बाबा डिस्काउंट द्या गोळ्या, डिस्काउंट द्या गोळ्या, डिस्काउंट द्या, ते चेन तुमच्यापर्यंत आता येऊन अहो पोहोचली पण आहे. एवढं असतं काय? या सर, लोकांचं भलं करायचं. भलं तर करायलाच आपण, आपलं भलं सोडून लोकांचं बी भलं व्हावं असं हो, वाटतंय मला. भलं करा, त्यांना त्यांची काळजी घ्या, काळजी तर 100% घेणार तुम्हाला आहे. रेफरन्स येतील त्याहून जास्त 100% कस्टमरचे. आम्ही डिस्काउंट देणार आहे, पण डिस्काउंट द्या, एवढं देऊ नका, तुम्ही लॉस होऊन जाईल. आज एवढं म्हणूनच करू नका, म्हणायला लागलो धंदा वार धंदा होऊ नका. हा, वार धंदा व्हायची वेळ येऊ नये त्याच्या आधीच तुम्हाला सांगतो मी. डिस्काउंट आहे असं काय विषय नाही, पण कसं आहे, समजा फॉर एक्झाम्पल 100 रुपयाला गोळी असली तर 20 रुपये 80 रुपये द्या. देतो की तुम्हाला ती गोळी 70 रुपये पडते, तुम्हाला 10 रुपये भेटणार त्यामध्ये. 70 रुपयाला पडत नाही सर ते. महाग 75 पडते रुपयाला. गोळी. ते सिक्रेट रिव्हील करू शकत नाही, मग Secret- सगळे धंदा करतील. अहो सर, मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल 100 रुपये गोळी म्हणलो मी. फॉर एक्झाम्पल मी 100 रुपये गोळ्या गोळी खूपच- 80 ला द्यायला तयार पण आहे, पण माणसांना हे माहित नाही ती गोळी स्टँडर्ड आहे का. स्टँडर्डला नसते मार्जिन, हो सर. जेनरिकला मार्जिन असते. सर जेनरिकची एक गोळी आम्हाला 10 ला भेटते, एमआरपी 100 असते, त्याच्यावर आपण 20% 30% देऊ ना. बरोबर आहे की सर, पण स्टँडर्ड ह्या गोष्टी ते माणसांना लोकांना समजत माहित नाहीत नाहीत हो. ना सर. माहित लोक करून शिकले द्या. असते तर तुमच्यासोबत मेडिकल टाकून बसले असते ना. नाही, शिकलेले लोक जास्त एक्स्ट्रा करते तो. हो, ते तर एक्स्ट्रा ट्रीटमेंट आहेत. एक्स्ट्रा इनिंग T20 आहेत ते. हम्म. काय सांगा ठीक आहे, तुम्हाला, विषय वैताग काय आलाय नाही. मला. होत असते काय, असं धंदा आहे, गिऱ्हाईक जपा, तुम्ही कस्टमर कमवा, तुम्हाला कस्टमर पाठवून 1 रुपये भेटू दे, तुम्ही 1000 कस्टमर कमवतो, रोज तुम्हाला 1000 रुपये भेटते. 1 रुपये भेटासारखं हे नाही आहे सर. तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगालो सर, फॉर एक्झाम्पल 1 रुपये 2 फॉर एक्झाम्पल सांगाल सर तुम्हाला. धंदा काय करा, तुमचं बोलणं वगैरे खूप छान आहे, कस्टमर सोबत तुमच्याकडून रिलेशन, शिकलो मी. तुमचं कस्टमर सोबत रिलेशन त्याला चांगलं आहे. पार्ट 2 मध्ये डिवाइड करेल. तू तुमचा जर रोज bond आला तर चांगला रोज आहे. पार्ट बॉन्ड, जेम्स बॉन्ड. जेम्स बॉन्ड चांगला आहे तुमचा.
पण आपण लाईफ मधून खूप काही काही गोष्टी शिकलेत असं मला वाटतंय. शिकला तसं काही नाही, पण तुम्हाला परिस्थिती जाणीव आहे सर. तुम्ही तुमच्या आई बाबा जीवावर थांबत नाही. मला अजून एक तुम्हाला एक तुम्ही प्रश्न विचारत आहे, बोला असं बाद झालंय आता. हम्म. आजकालच्या मुलींबद्दल तुम्ही काय सांगाल?